गाडलं पाहिजे आणि गोळ्या घातल्या पाहिजे, हे बापूसाहेबांचा आवाज आहे. आता बाबासाहेबांची अमित शहाचा वक्तव्याचा अमित शहाचा वक्तव्याचा अमित शहाचा वक्तव्याचा देशाच्या सभागृहामध्ये राज्यसभेमध्ये देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपमानकारक शब्द वापरून पूर्ण भारतामध्ये संतापाची लाट उसळली आहे. पूर्ण भारतामध्ये आंदोलन चालू असताना बहुजन विकास आघाडी असेल, भीम आर्मी असेल, लोकनेते बापूसाहेब कांबळे असतील, आमचे भाटे साहेब असतील, सर्व बहुजन जनतेच्या वतीने आणि सर्व बहुजन संघटनेच्या वतीने अमित शहाच्या त्या वक्तव्याचा आम्ही अधिकार जाहीर निषेध करतो. मग सांगणार अमित शहाला, मोठे व्यक्ती असताना, देश सांभाळत असताना महापुरुषाला तुम्ही कोणी अशी टीका करता कामा नये. मग कोण तुम्ही महापुरुष असतील, महापुरुषाला का ज्यांना माहित नाही, नरक स्वर्ग तुम्ही पाहिला का? आता अमित शहाने वर जाऊन यावं नरक स्वर्ग काय त्याला कळेल. तुम्ही नरक स्वर्गाची भाषा करता, राजस्वर्गाची भाषा करता. हा घोर अपमान बाबासाहेब आंबेडकरांचा असून सर्व आंबेडकर बरोबरच्या जनतेचा आहे. मग त्याचा निषेध संपूर्ण स्तरातून झाला पाहिजे. आज बत्तीस संघाचे आमचे चव्हाण साहेब असतील, लिंगायत समाजाचे भाटे साहेब असतील, सर्वांच्या वतीने अमित शहाच्या वक्तव्याचा जाहीरपणे निषेध करून अमित शहानी जाहीरपणे सर्व भारतीयाची बातमी मागितली पाहिजे आणि तात्काळ त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. आणि भविष्यामध्ये असं कोणी वक्तव्य, मग ते कोणी असेल, देशाचा मोठा असेल, बाबाशिवाय या देशामध्ये कोणीच मोठं नाही, सगळ्याचा बाप आहे. आणि त्या बाबाबरोबर कोणी असे बैमानी शब्द वापरत असतील तर त्याचा आम्ही जाहीर निषेध सांगिततो. जय भीम, जय हिंद, जय संविधान. अमित शाह होश में आओ, 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 होश में आओ. धिक्कार दो अमित शहाचा धिक्कार होतो, अमित शहाचा धिक्कार होतो. आज परभणीला बाबासाहेब आंबेडकरची विचिन्नबाई केल्याबद्दल आणि संविधानचा अपमान केल्याबद्दल अमित शहा याने जे संविधानचा अपमान करायला लावला, तो अपमान करणाऱ्या ही शहाचा धिक्कार असो. आणि या शहाने जे घटनेचा अपमान करतो, घटना बदलण्याचा काम करतो, अशा हरामखोराला आम्ही घालल्याशिवाय राहणार नाही. खाली मुंडी आणि वनपाय केल्याशिवाय राहणार नाही. याच लोक ह्या भाजपच्या ह्या जातीवादी लोकांना, जातीवादी लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेबांनी घटना लिहिली आणि त्या घटनेच्या संविधानाचा अपमान करतात. हरामखोर मतासाठी संविधानाची भाषा करतात, मत गेल्यानंतर त्याचा अपमान करतात. अशा हरामखोर त्या लोकांना गाडलं पाहिजे आणि गोळ्या घातल्या पाहिजे, हे बापूसाहेबांचा आवाज आहे. आता बाबासाहेबांची कहाणी केले भारतच्या लोकांनी त्याच्या ऑफिसमध्ये, मोठ्या ऑफिसमध्ये जाऊन त्याच्या गळ्याला वळून मारल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा, आम्हाला न्याय दिले पाहिजे. आणि त्या सुरुवातीच्या हत्या जे केला त्या आरोपीला अटक झाली पाहिजे, त्याच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे. गुन्हा दाखल केला तर आणि महाराष्ट्रात दिल्याशिवाय राहणार नाही. आणि उद्दीला भ्रष्टाचार विरोधाच्या आधीला उद्दील पण केल्याशिवाय राहणार. लक्षात ठेवा. परभणी येथे विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर तुझ्यावर कारवाई व्हावी मिळेल. सर्वांच्या बहुजन विकास आघाडीच्या अभियानाचे सर्व विरोध केल्याचे आपण ते विरोध आपल्या शब्दात कळवा. मला